आघाडीचे नेते यांची एक बैठक सुरू आहे। या बैठकीतली ही दृश्य आपण पाहतोय। पत्रकार परिषदेमध्ये हे सगळीच नेते मंडळी आपली भूमिका ही स्पष्ट करणार आहेत, पण तत्पूर्वी या सगळ्याच नेते मंडळींची वाय.बी. चव्हाण सेंटर इथं ही बैठक सुरू आहे आणि त्याच बैठकीमधली ही दृश्य आपण सध्या स्क्रीनवरती पाहतोय। अगदी काहीच वेळामध्ये ही बैठक पूर्ण झाल्यानंतर पत्रकार परिषदेला सुरुवात होईल, पण तत्पूर्वी महाविकास आघाडीचे अनेक नेते असतील, मग यामध्ये जयंत पाटील असतील, त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित आहेत। या सगळ्याच नेते मंडळींची सध्या चर्चा सुरू आहे आणि या चर्चेनंतर पत्रकार परिषदेला सुरुवात होईल। या बैठकीमधली ही आपण दृश्य पाहतोय। महाविकास आघाडीचे नेते त्याचबरोबर मनसेचं जे शिष्टमंडळ निवडणूक आयोगाशी चर्चा करत होतं त्यांची सध्या बैठक सुरू आहे आणि आज संदर्भातले अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी राजू सोनावणे यांच्याकडून। राजू, अगदी पाहतोय आपण थोड्या वेळामध्ये पत्रकार परिषद आहे ती सुरू होईल, मात्र त्याच्या आधी हे सगळे नेत्यांची जी आहे ती वाय.बी. चव्हाण सेंटरला बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये आपण पाहतोय उद्धव ठाकरे आहेत, राज ठाकरे आहेत, जयंत पाटील आहेत, जितेंद्र आव्हाड शेकापचे जयंत पाटील आहेत, शशिकांत शिंदे आणि इतर पक्षाचे सुद्धा महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। आणि नेमकं आता 2 दिवस निवडणूक आयोगासोबत बैठक झाल्यानंतर आता नेमकी पुढची भूमिका काय ठेवायची आहे या संदर्भातली ही बैठक आहे। यामध्ये स्ट्रॅटेजी आहे ती ठरवली जाणार आहे आणि या स्ट्रॅटेजीमध्ये काय नेमकं ठरतं त्याची घोषणा थोड्याच वेळामध्ये पत्रकार परिषदेमध्ये केली जाणार आहे। आपण पाहतोय की ज्या प्रकारे अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत, मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती बोगस मतदार आहेत असे अनेक मुद्दे जे आहेत ते समोर आणलेले आहेत आणि याच्यावरून कुठेतरी निवडणुका पुढे ढकलाव्या अशा प्रकारची मागणी जी आहे या सगळ्या नेत्यांनी केलेली आहे। त्यामुळे आता कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर निवडणुका पुढे ढकलणं किंवा त्यामध्ये काही सुधारणा करणं या संदर्भातला निर्णय जो आहे तो थोड्याच वेळामध्ये हे सगळे नेते घेणार आहेत। त्यामुळे जर पुढचा निर्णय कुठला घ्यायचा असेल, पुढची लढाई लढायची असेल तर ती रस्त्यावरची लढाई असणार आहे की आणखी कुठली लढाई असणार आहे या संदर्भातली घोषणा या बैठकी पत्रकार परिषदेमध्ये केली जाणार आहे। त्यामुळे आपण पाहतोय का जवळपास 15 ते 20 मिनिटापासून या ठिकाणची ही बैठक जी आहे ती सुरू आहे। पुढच्या काही वेळामध्ये ही बैठक संपेल आणि त्यानंतर पत्रकार परिषद या ठिकाणी सुरू होणार आहे। मात्र या सगळ्या याच्यावरती पाहतोय आपण की अनेक मुद्दे उपस्थित केलेले होते, त्यामध्ये काही पुरावे सुद्धा देण्यात आलेले होते आणि या अनुषंगाने आता या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा होणार आहे। विशेषतः आपण पाहतोय का राज ठाकरे यांनी अनेक मुद्दे जे आहेत ते उपस्थित केलेले होते, हे मुद्दे पत्रकार परिषदेमध्ये पुन्हा एकदा समोर ठेवले जातील। काही पुरावे जयंत पाटील यांनी सुद्धा आणलेले आहेत, ते सगळे जयंत पाटील सुद्धा काही पुरावे जे आहे ते पुढे ठेवतील आणि त्यानंतर जे आहे ते या पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका मांडणार आहेत। खरं तर आपण पाहतोय का या सगळ्या मुद्द्यांवरती अनेक जे आहे ते आक्रमक भूमिका या सगळ्या नेत्यांनी मांडलेली होती। काल सुद्धा आपण पाहिलेलं आहे की शरद पवार स्वतः या बैठकीला उपस्थित होते। आज सुद्धा आपण पाहतोय की राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि इतर नेते सुद्धा उपस्थित होते। त्यामुळे आता या बैठकीमध्ये नेमकं काय स्ट्रॅटेजी ठरते आणि त्यानंतर काय घोषणा होते हे पाहणं महत्त्वाचं राहील। अगदी बरोबर आहे राजू, कारण ही बैठक अत्यंत महत्त्वाची अशी आहे। या बैठकीनंतर जी पत्रकार परिषद होणार आहे या पत्रकार परिषदेमध्ये नेमकी कोणती भूमिका मांडावी या संदर्भामध्ये आता या बैठकीत चर्चा केली जाते। त्यामुळे आता काय रणनीती आखली जाते आणि त्याची कशा पद्धतीने घोषणा होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर राजू, काल जवळपास 1 तास आणि आज देखील तासाभरापेक्षा जास्त वेळ निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा झालेली आहे। निवडणूक आयोगाकडून नेमक्या काय काय उत्तर याला देण्यात आलंय? आपण पाहतोय की काल जवळपास 2 तास बैठक झालेली होती आणि आज सुद्धा 1 तासाहून अधिक वेळ आहे ती ही बैठक झालेली होती आणि या सगळ्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले गेलेले होते। त्यामध्ये आपण पाहतोय का बोगस मतदार याद्या, त्याचसोबत आपण पाहतोय का प्रभाग रचना जे केलेले आहे ते विरोधकांच्या ज्या काही हरकती आहेत त्या विचारात घेतल्या गेलेल्या नाहीत असे अनेक मुद्दे जे आहेत ते समोर ठेवलेले होते आणि त्या मुद्द्यांना धरून जे आहे ते काही पुरावे सुद्धा आज दिले होते। कारण आपण पाहिलं का कालच्या बैठकीमध्ये जयंत पाटील यांनी म्हटलं होतं का काही पुरावे आम्ही सादर करू, त्याप्रमाणे जयंत पाटील यांनी सुद्धा काही पुरावे सादर केलेले आहे। विशेष म्हणजे आपण पाहतोय की आज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
आणि मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम हे दोघेही अधिकारी आज उपस्थित होते. खरं तर कालच्या बैठकीमध्ये दिनेश वाघमारे हे उपस्थित अशा प्रकारची मागणी केली होती आणि त्या अनुषंगाने आजच्या बैठकीमध्ये दोन्हीही महत्वाचे हे अधिकारी उपस्थित होते आणि त्यामुळे या दोन्हीही नेत्यांच्या बैठकीमध्ये जी आहे ती चर्चा झालेली आहे. खरं तर आपण पाहतोय का मतदार याद्या करणं हे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या अंतर्गत आहे. तर आपण पाहतोय का पुढचं जे काही पुढची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची जी काही यंत्रणा राबवायची आहे ती राज्य निवडणुकीच्या अंतर्गत आहे. त्यामुळे दोन्हीही अधिकारी उपस्थित राहणं अशा प्रकारची मागणी होती आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय का दोन्हीही अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. विरोधकांनी जे आहे ते सगळे आपले प्रश्न समोर ठेवलेले आहेत आणि आता त्यावरती विरोधकांची जी आहे ती पत्रकार परिषद होणार आहे. महाविकास आघाडीसोबतच मनसे सुद्धा आक्रमक झालेले आहे. स्वतः 2 दिवस राज ठाकरे उद्धव ठाकरे या बैठकांना उपस्थित आहेत. त्यामुळे साहजिकच आहे की आक्रमक भूमिका आहे. काही वेळापूर्वी आपण पाहिलेलं आहे का काही नेत्यांनी म्हटलेलं आहे का ही जर भूमिका आमची निवडणूक आयोग लक्षात घेत नसेल तर आम्ही रस्त्यावरची निवडणूक लढू अशा प्रकारची भूमिका सुद्धा त्यांनी मांडलेली आहे. त्यामुळे आता ही रस्त्यावरची जर जर लढाई लढायची असेल तर नेमकी ती कशी लढली जाणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. आता काही वेळामध्ये हे सगळे विरोधी पक्षाचे नेते येतील आणि पत्रकार परिषदेमध्ये संबोधित करतील. खरं तर आपण पाहतोय का पत्रकार परिषदेमध्ये संबोधित करत असताना काही महत्त्वाचे मुद्दे सुद्धा ठेवले जाणार आहेत. त्यामध्ये काही पुरावे सुद्धा समोर प्रसारमाध्यमांच्या समोर ठेवले जातील. जसं आपण पाहतोय की जयंत पाटील यांनी काही पुरावे जे आहेत ते ठेवलेले होते की घर क्रमांक 0 आणि 400 मतदार आहेत असं जे आहे ते दाखवलं होतं आणि ते पुन्हा एकदा कागदपत्र जे आहेत ते या ठिकाणी ठेवले जाणार आहेत. त्यामुळे ज्या प्रकारे आपण पाहतोय की काही दिवसापूर्वी राहुल गांधी यांनी काही पुरावे देऊन निवडणूक आयोगावर थेट गंभीर आरोप केलेले होते. विशेषतः महाराष्ट्रातील मतदार याद्यांवरती त्यांनी जे आहे ते आरोप केलेले होते आणि तसेच काही जे पुरावे जे आहे ते या ठिकाणी ठेवलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे साहजिकच आहे की यावेळी सुद्धा काय महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते ठेवले जातात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहणार आहे. एकूण पाहिलं आपण काय या सगळ्या याच्यामध्ये आता ही बैठक संपलेली आहेत आणि नेते यायला सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय की अनेक नेते आता पत्रकार परिषदेसाठी दाखल होताना पाहायला मिळतात. आपण पाहतोय का शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत या ठिकाणी पोहोचलेले आहेत. शशिकांत शिंदे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि इतर नेते सुद्धा या सगळ्या पत्रकार परिषदेसाठी जे आहे ते दाखल होताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता या पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय भूमिका मांडली जाणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील. ज्या प्रकारे या बैठकीमध्ये राज ठाकरे आक्रमकपणे भूमिका मांडत प्रश्नांची जी आहे ती सरबत्ती केली होती त्याचप्रमाणे आता राज ठाकरे प्रसार माध्यमांसमोर नेमकी काय भूमिका मांडतायत हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. यामध्ये आपण पाहतोय की जे विरोधातले महत्त्वाचे पक्ष आहेत त्यामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, शिवसेना ठाकरे गट असेल, मनसे आहे, हे सगळे जे आहे ते एकत्र आलेले आहेत आणि छोटे मोठे पक्ष सुद्धा मध्ये आपण पाहतोय की डावे पक्ष असतील, अगदी शेतकऱ्यांनी समोर किसान संघटना असेल, हे सगळे पक्ष जे आहेत ते समोर येतील आणि आपली भूमिका मांडतील. बैठक संपलेली आहे. पाहतोय आपण पत्रकार परिषदेसाठी जयंत पाटील दाखल झालेले आहेत. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सुद्धा दाखल झालेले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेते जे आहेत ते अंबादास दानवे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. उद्धव ठाकरे सुद्धा आलेले आहेत. राज ठाकरे त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे सुद्धा या पत्रकार परिषदेसाठी दाखल झालेले आहेत. त्यामुळे आपण पाहतोय की सगळे नेते आता पत्रकार परिषदेमध्ये दाखल झालेले आहे आणि पुढच्या काही वेळामध्ये थोड्याच वेळामध्ये ही पत्रकार परिषद सुरू होणार आहे. पाहतोय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे आहे ते दोघे या ठिकाणी आलेले आहेत. पाहतोय आपण की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जे आहे ते बाळासाहेब थोरात यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. खरं तर बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना मध्ये स्थान देण्यात आलेलं आहे. दोन्ही बाजूनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आपल्याला पाहायला मिळतात. त्यासोबत आपण पाहतोय का उद्धव ठाकरेंच्या बाजूला जयंत पाटील आहेत, त्यांच्या बाजूला शशिकांत शिंदे आहेत. महानगरपालिका महाविकास आघाडीची पत्रकार परिषद नियोजित होती.